नाव वगैरे सगळं सांगा पहिलं मग कशा नाव कसं तुमचं तुम्ही? प्रमोद मनोहरराव सोनकुसरे, अच्छा. राहणार जामसंडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. माझी मी अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा, तालुका देवगड येथे 27 जून 1994 पासून कनिष्ठ लिपिक पदावर सेवेत होतो. कनिष्ठ लिपिक पदात त्यानंतर संस्थेने मला खुल्या प्रवर्गामध्ये 1 डिसेंबर 2013 पासून खुल्या प्रवर्गामध्ये वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती दिली. संस्थेने आपल्या संस्थेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतले. नियुक्ती आदेशामध्ये वरिष्ठ लिपिक पदाच्या पदोन्नतीच्या नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुमची नोकरी कायमस्वरूपी आहे. आता संस्थेने स्वतःहून वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देऊन खुल्या प्रवर्गात कायमस्वरूपी सामावून घेतल्याच्या नंतर जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रश्नच नसताना आणि शासन सेवेत कार्यरत असताना अपंगत्व आले असताना माझी बळजबरीने सेवा समाप्त केली. मग तुम्ही सेवेत असताना तुम्हाला अपंगत्व आलं. अच्छा. आणि हां, तर अपंगत्व आल्यामुळे सेवेतून म्हणजे अपंग व्यक्तीला सेवेतून कमी करता येत नाही कायद्यानुसार, पण त्यांनी बळजबरीने माझी सेवा समाप्त केली. कशासाठी? ते जात पडताळणी पत्र अवैध झाल्यामुळे. पण खुल्या प्रवर्गामध्ये त्या अगोदर खुल्या प्रवर्गामध्ये सेवेत असल्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रश्नच नाही. व्हॅलिड हो का इनव्हॅलिड हो त्याचा काही संबंध नाही. खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र ते लागूच होत नाही मुळामध्ये. तरी त्यांनी मला व्यक्तिगत सोडबुद्धी मला जबरदस्तीने सेवेतून कमी केलं. मला शासनाच्या माझ्या सेवेला शासनाचं संरक्षण होतं. त्यामुळे शासनानं 9 ऑक्टोबर 2024 रोजी एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की यांना 11 महिन्यासाठी सेवानिवृत्त होईपर्यंत 11 महिन्यासाठी नियुक्ती देण्यात यावी असे शिक्षण GR काढला शासनानं 9 ऑक्टोबर 2024 रोजी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश दिले त्यांना नियुक्ती द्या म्हणून. परंतु आणि त्यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी संस्थेला पत्र दिलं की असे शासन आदेशानुसार त्यांची सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करावी असं पत्र दिलं शिक्षण अधिकारी आणि रिपोर्ट सादर करा आणि रिपोर्ट सादर करा. त्यानंतर संस्थेनं शिक्षण अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवलं की शासन आदेशानुसार जर त्यांना घ्यायचं झालं सेवेत तर तुम्ही परिशिष्ट म्हणजे क मध्ये नियुक्ती आदेश द्या शासन निर्णयानुसार. तर शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना परत पत्र पाठवलं की ते शासकीय कर्मचारी सोनकुसरे शासकीय कर्मचारी नाही, ते तुमच्या संस्थेचे कर्मचारी आहेत आणि तुमची जबाबदारी ठरते की त्यांना नियुक्ती आदेश द्यायचे. बरोबर. मग त्यावर संस्थेनं परत शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं की आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत, नियुक्ती आदेश आपण द्यायचा आहे तरी तो देण्यात यावा. पण आजतागायत त्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी कोणते उत्तर दिलेलं नाही अथवा संस्थेनेही ते यावर कोणते उत्तर दिले नाही किंवा आजपर्यंत मला दोन्हीकडून संस्था आणि शिक्षण अधिकारी यांच्याकडून मला नियुक्ती आदेश मिळालेला नाही. म्हणून गेले 22 दिवसापासून माझं आंदोलन सुरू मुदत तरी अजून शिक्षण अधिकारी आणि संस्था यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आता ते त्यांच्या आदेशाची अवहेलना झाली ना, शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केली ना त्याच्याबद्दल नोटीस काय काढलं काय शिस्तभंगाची काय नाही अजूनपर्यंत शिस्तभंगाची शिक्षण अधिकाऱ्यांनी संस्थेवर शिस्तभंग मला असा संशय येतोय आता की संस्था आणि शिक्षण अधिकारी यांचं साठं लोट आहे मोठ्या प्रमाणामध्ये, कारण शिक्षण अधिकारी कारवाई करत नाही. गेले 22 दिवसापासून मी तुमच्या इथे येऊन कोण भेटले का तुम्हाला? त्या डिपार्टमेंटची माणसं भेटली? डिपार्टमेंटचे भेटले. जे संस्थेला त्यांनी पत्र दिले आहेत तेच पत्र मला दिले माहितीसाठी. पुढची कार्यवाही शिक्षण अधिकाऱ्यांकडून झालेली नाही असं म्हणजे. तर शिक्षण अधिकाऱ्यांनी जर संस्था ऐकत नसेल, संबंधित कर्मचाऱ्याला नियुक्ती आदेश देत नसेल तर शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार तातडीनं रोखावेत, म्हणजे रोखायला पाहिजे. आजपर्यंत त्यांनी रोखलेलं नाही. आणि प्रशासक जर तुम्ही सेवेत गेले नसाल, शासन आदेशाचा अवमान करत असाल तर
संस्थेवर प्रशासक का नेमण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावला हवी होती. हां ती अजून पण शिक्षणाधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत बजावलेली नाही. त्यामुळे संस्था आणि शिक्षणाधिकारी यांच्यामध्ये दोघांमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात साठलोट सुरू आहे. असं मला संशय तुम्हाला येतोय संशय. तुमच्या आता घरी कमावणार कोणच नाही? नाही. कोण आहे? कोण आहे घरी तुमच्या? आई आहे, हां 2 मुलगी आणि पत्नी आहे. ते त्यांची कमाई काहीच नाही? नाही. तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ गाव नागपूर. नागपूरचे आहात तुम्ही? इथे स्थायिक आहात सध्या? इथेच 40 वर्षापासून इथेच आहे. 40 वर्ष होय का? अच्छा. तर मला लवकरात लवकर न्याय मिळावा ही तुमची शासनाकडून अपेक्षा आहे? हो, शासनाकडून मला अपेक्षा आहे. नाही निश्चितच बघूया आपण. हां थँक्यू.